नाशिक महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या या रेश्मा दरगोडे महानगरपालिकेच्या रुग्णालयात नियमित तपासणी करत असल्यानं रुग्णालय व्यवस्थापनाकडून त्यांना प्रसूतीसाठी बोलवण्यात आलं। बाळ पायाळू असल्यानं सिझरिंग करावं लागणार असं त्यांना सांगण्यात आलं होतं। त्याच तयारीनं रेश्मा दरगोडे रुग्णालयात दाखल झाल्या। मात्र ऐनवेळी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याचं कारण पुढे करत कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता त्यांना प्रसूतीसाठी दुसऱ्या दिवशी येण्यास सांगण्यात आलं। त्यानंतर रेश्मा यांच्या नातेवाईकांनी थेट महानगरपालिकेचं कार्यालय गाठून आरोग्य अधिकाऱ्यांचा दरवाजा ठोठावला। आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतःच्या गाडीतून त्यांची हॉस्पिटलमध्ये रवानगी केली। तसंच तात्काळ त्यांची प्रसूती करण्याच्या सूचना दिल्या। त्यामुळे 1 तासाच्या आत प्रसूती पार पडली। प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नातेवाईकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला। उद्या काही बी होऊ शकते ना, परत ये उद्या म्हणते तुम्ही घरी नेले, ॲडमिट का नाही केली? हे असे पण बोलले नाही का ॲडमिट करू आज, उद्याचं आहे ना तुम्ही उद्या या, पेशंटला ॲडमिट करतो असं पण बोलले। ते डायरेक्ट बोलले उद्याला या। या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नव्हते म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्या या, आणि आम्हाला आरोग्य अधिकाऱ्यांनी पण सांगितलं की ज्या महिला डॉक्टर आहे सिझर करणाऱ्या त्यांच्या आईची तब्येत सिरियस आहे असं आम्हाला कारण देण्यात आलं। नाही, पर्यायी व्यवस्था केली नाही, आम्हाला डायरेक्ट त्यांनी उद्या बोलवलं म्हणून आम्ही राजीव गांधी भवनला आयुक्तांच्या भेटीला त्या पेशंटला घेऊन गेलो। ज्यावेळी रुग्णाला घरी जाण्यासाठी सांगण्यात आलं त्यावेळी एकही वैद्यकीय अधिकारी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नव्हता। सारा कारभार परिचारिकांच्या भरवशावर सुरू होता। यात एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतण्याचा प्रसंग उद्भवण्याचा देखील धोका असतो। मात्र इतका गंभीर प्रकार घडून देखील रुग्णालय व्यवस्थापन स्वतःचा बचाव करण्यातच दंग होतं। बाळाचे ठोके व्यवस्थित आहे, आईची ती जी तब्येत आहे, जी पेशंट आहे तिची तब्येत व्यवस्थित होती। हे सगळं बघितल्यानंतर मग डिसिजन घेण्यात आला की हे ऑपरेशन जे आहे ते आपल्याला काही वेळ थांबवता येईल। पेशंटचे जे नातेवाईक जी कोणी व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीने त्या दरम्यानच म्हणजे अक्षरशः एक 10 मिनिटांमध्येच ते पेशंट तशाच अवस्थेमध्ये बाहेर काढलं हॉस्पिटलमधून। ॲडमिट असलेलं पेशंट तशाच अवस्थेत त्यांनी बाहेर काढलं। महानगरपालिकेच्या रुग्णालयात गोरगरीब घरातील रुग्ण दाखल होतात, त्यांना चांगली सेवा देणं अपेक्षित असतं। मात्र यापूर्वीही महापालिकेच्या रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी आल्यात, त्यांची वेळीच दखल घेतली जात नसल्यानं असे प्रकार वारंवार घडत असतात। त्यामुळे आता तरी रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा होते का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।